C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. 100% मीच करणार आहे, काही झालं नाही. इथं काय राजकारणाचा विषय आणण्याचा विषय नाही. तुम्ही जा, तुम्ही करा. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये निवडणूक कार्यक्रम लागून पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. काही दिवसांमध्ये पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता देखील लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे राजकीय घडामोडी आता सुरू झाल्यात. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी दीर्घकाळ मतदारसंघात केलेल्या कार्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी अक्षय कर्डिले यांनाच संधी देणं योग्य ठरेल आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षानं स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी देऊन पोटनिवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी मागणी भाजप समर्थक आणि कर्डिले समर्थकांकडून होत आहे. मात्र दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. भाजपकडून तनपुरे यांना राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. तर अक्षय कर्डिले यांना विधान परिषदेमध्ये संधी देण्याची पक्षांतर्गत चर्चा होती आणि या चर्चांमुळे कर्डिले समर्थक आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण होऊन राहुरी इथे झालेल्या बैठकीत कर्डिले समर्थकांनी एकमुखानं अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली. अन्यथा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा देखील काही कार्यकर्त्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गुहा इथे झालेल्या कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवामधील महाआरती कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्यामधील सरकार हे आपल्या विचारांचं असल्याचं सांगत सध्या सत्तेमध्ये 240 आमदार असून आमच्यामधील काही 10 आमदार सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या तयारीमध्ये आहे असं विधान केलं. आणि या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधील काही आमदार सत्तेमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. अरे सरकार आपलं 240 का 50 होता, आमचे 10 गेले तर 50 होतील असं चाललंय म्हणतात. त्यातच तनपुरे यांना भाजपकडून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा जोरदार सुरू आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे कर्डिले समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला कर्डिले समर्थकांसह काही भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याचं दिसतंय. भाजप कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळानं लोणी इथे जाऊन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये तनपुरे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये तसेच राहुरी पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आल्याचं समजतंय. दरम्यान राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असल्यानं पुढील काही दिवसांमध्ये राजकीय समीकरणं अधिक वेगानं बदलण्याची चिन्ह आहेत.
तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवतात की भाजपकडनं अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी दिली जाते, याकडे आता मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पक्ष बदलाच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यासोबतच या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सदर निवडणूक होणार की बिनविरोध होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नाही, आता मला असं वाटतं की येत्या 10 मार्च ते 12 मार्चमध्ये राहुरी विधानसभेची घोषणा होईल. कारण की बंगाल, तामिळनाडू, केरळ, पॉंडिचेरी आणि आसाम या 5 राज्यांच्या निवडणुकीबरोबर महाराष्ट्राच्या 2 पोटनिवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये एक बारामती आहे आणि एक राहुरी विधानसभा आहे. तर स्वर्गीय कर्डिले साहेब गेल्यानंतर जी जागा रिक्त झालेली आहे ही आमची जबाबदारी आहे. कर्डिले साहेबांच्या संकल्पनेतून जी राहुरी त्यांनी पाहिली ती राहुरी तशी राहावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. उमेदवारी बाबतीत मी भाष्य करणं योग्य राहणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तो अधिकार आहे. आमचा प्रामाणिक हेतू आहे की स्वर्गीय कर्डिले साहेबांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना ती उमेदवारी मिळावी ही कार्यकर्त्यांची भावना आहे. पण भावना व्यक्त करणं हे नेत्याकडे असतं. कार्यकर्त्यांनी नेता म्हणून माझ्याकडे केली आणि मग मी माझ्या नेत्याकडे केली. तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये तो चेंडू आहे. आम्ही पूर्ण विश्वासाने मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करू आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री देखील जैन भावनेचा आदर करत निश्चित अक्षयला ती उमेदवारी देतील अशी माझी अपेक्षा आहे. पण जो काही निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवर केला जाईल आणि आम्ही पूर्ण सज्ज आहोत. पूर्ण ताकदीने ती निवडणूक लढवली जाईल आणि कर्डिले साहेबांचं कार्य पाहता फार प्रचार करण्याची आवश्यकता काही त्यांनी ठेवलेली नाही. त्यांनी कामं इतके करून ठेवले, जेवढं पेरणी केलेली आहे की त्याच्यातून चांगले फळं जिंकतील असंच आमची अपेक्षा आहे. आणि अजून भरपूर राजकीय घटना घडायच्या. 2 विधानसभा, बारामती आणि राहुरी. मग त्या दोन्ही विधानसभेवर सामूहिक महाराष्ट्र स्तरावर दोन्हीही आघाड्यांमध्ये चर्चा होऊ शकते का, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याला आज आपण फार जास्त विश्लेषण करणं हे संयुक्तिक नाही. पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महायुतीचा आमदार हा राहुरी विधानसभेवर, विशेषतः भारतीय जनता पार्टीचा आमदार हा राहुरी विधानसभेवर विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळेल ही खात्री देतो. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.